हॅलो फ्रेंड, कशा आहात सर्वजण? आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल. मी प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. आजच्या दिवशी तुमच्या ज्या काही इच्छा अपेक्षा असतील त्या तुमच्या सर्व काय पूर्ण होत हीच भगवंताचरणी प्रार्थना. 2 दिवस झाले मी असं विचार करत होते की हा दिवा घासून घ्यावात, कारण 2 दिवसापासून मी त्याला काढलेला आहे घासायला, पण काय वेळ नव्हता. त्यामुळे वेळ होता पण त्याला घासायला बराच वेळ लागणार होता, म्हणून मग मी असा विचार केला की जरा वेळ देऊनच घासूया. तर आज वेळ होता म्हणून मग मी असं ठरवलं की नाही, आजच्या दिवशी आपण हा दिवा घासून घेऊया. हो, आणि सकाळ मी हे कामं आवरत होते. माझे बाकीचे कामं आवरून झालेले होते. म्हणजे बघा, स्वयंपाक वगैरे तर झालेला होता, पण आज भाजीला काय नव्हतं, त्यामुळे ना मग मी काय भाजी केली नव्हती. तर स्वयंपाक वगैरे, आणि आज मुलं घरीच होते संडे असल्यामुळे, तर मग भाजीला मी आज म्हणजे नव्हतं केलं, म्हणजे भाजीलाच नव्हतं. तर मग माझे मिस्टर घेऊन येणार होते भाजीला, मग मी ते काय भाजी वगैरे केलेलं तुमच्याशी शेअर केलं नाही. भांडे वगैरे घासून झाले आणि त्यानंतर असा विचार केला की आज आता आपण आहे वेळ तर आपण गरम पाण्यामध्ये टाकून हे दिवे आपण धुवून घेऊया. तर दिवे धुवून घेतल्याच्या नंतर खूपच सुंदर दिसत होते. आणि ना म्हणजे कसं असतं ना की आपण म्हणतो ना की हात फिरेन तिथं लक्ष्मी दिसते, असं काहीतरी. तर बघा ना, दिवे दिसताना खूप घाण झाले होते आणि आता बघा क्लीन केल्याच्या नंतर खूपच सुंदर दिसत होते. तर ना हे सगळं झालं आणि मी मग किचन ओटा वगैरे क्लीन करायला घेतला. त्यानंतर बघा, आधी माझा नळ खूप खराब झालेला होता बरं का, कारण ना मी आत्ता ना हे केलेलं होतं, काय म्हणतात ते, आपलं तवा घासलेला होता. त्यामुळे मग माझे काळे हात झालेले होते ना, तर मग ते हात मी त्याला लावले होते, तर खूपच म्हणजे घाण दिसत होता आणि मग ते बरं नाही दिसत. एक तर ते नळ असा व्हाईटिश असल्यासारखा आहे, म्हणजे व्हाईटच आहे तो. तर त्यामुळे मग म्हटलं आधी आता आपण नळ धुवून घेऊया म्हटलं, कारण ना त्यात एकदा जाऊन बसलं की खूप जाऊन बसतं. आणि आधीच तर ते पाण्याचे क्षार वगैरे असतात ना, त्यामुळे मग ते पुढं टोकाला आणि ते मध्ये थोडंसं पाण्यामुळं असं ते काळपट झाल्यासारखं झालेलं आहे. तर चला आता मी किचन घासून घेते आणि वरच्या स्टाईलसुद्धा थोड्या म्हणजे जेवढ्या हाताला येतात तेवढ्या घासून घेतलेल्या आहेत. आणि आता हे बाकीच्या गोष्टी मी उचलल्या नव्हत्या, पण मला वाटलं ते तिथपर्यंत माझं पाणी हे उडणार नाही, पण उडालं शेवटी. मग मी त्या उचलून ठेवलं एका साईडला. तर ते ठेवल्याच्या नंतर मग मी परत एकदा असं नाही का, हो, आणि मी ना असा विचार केला की नाही का, म्हणजे मग आता बघा इथं एवढं पाणी होतं ना पूर्ण, असं म्हणजे ड्रेस वगैरे ओला होतं, गाऊन वगैरे. तर मग मी म्हटलं नाही, आता म्हटलं आधी आंघोळीच्या आधीच आपण हे सगळं काम उरकून घ्यायचं. आंघोळ झाल्याच्या नंतर मग बाकीचं जे काय राहिलेलं असेल ना ते, कारण पाणी नंतर आंघोळ झाल्याच्या नंतर अंगावरती पाणी पडलं की मग खूपच असं कसं तरीच होतं मला. तर ना मग ते दिवसभर असं वाटतं की आपण नाहीच आंघोळ केलेली, म्हणून मग मी ही कामं ना आंघोळीच्या आधीच उरकून घेत असते. त्यामुळे मग नंतर आंघोळ केल्यानंतर आपल्यालाही फ्रेश वाटतं. आणि आता मी छान असं घासून घेतलं, हे सेकंड टाईम घासते आहे. आणि ना बघा, आता एवढं क्लीन वाटत होता ना किचन, माझा खूपच क्लीन दिसत होता. मग मलाच असं म्हणजे हे होत होतं. तर बाकीचं किचन ओटा वगैरे क्लीन केला आणि तिथे ना मी त्या स्टँडच्या शेजारी येल्लोवाला स्टँड दिसतोय ना, तर त्याच्या शेजारी मी चॉपिंग बोर्ड ठेवला आहे. आणि तो चॉपिंग बोर्ड जो आहे ना, तो आपला प्लास्टिकचा असल्यामुळे तो लगेचच खराब होता, आणि मेन म्हणजे तो व्हाईट आहे ना, त्यामुळे तर लगेच खूपच खराब दिसतोय तो. पण तो मी घासून वगैरे ठेवलेला होता बरं का तिथं, मग म्हणून मी काय परत त्याला हे केलं नाही आहे. तर आता झालेलं आहे माझं, बऱ्यापैकी आवरून झालेलं आहे. आणि आता मी घासण्या वगैरे धुवून हे करून ठेवून देते. आणि म्हणजे बेसिनच्या आजूबाजूचं पाणी जे आहे ना ते फडक्यानं पुसून घेते, आणि सिंकलासुद्धा थोडंसं फडकं मारून घेते, म्हणजे मग व्यवस्थित वाटतं दिसताना. तर चला, आता तिथं बाजूला तुम्हाला दिसत असेल की मी भाकरी वगैरे उघड्याच ठेवलेल्या आहेत, कारण ना काय झालं ना, मी गरम भाकरी केल्या आणि हे कामं करायला सुरुवात केली. का गरम भाकरी असल्यानं की मग त्या काय होतात की डब्यामध्ये वगैरे ठेवून दिल्यानं की मग त्या खूप अशा हे झाल्यासारख्या होत्यात. असंही मी काय डबा वापरत नाही, मी तर सध्या हेच वापरते. तर कढई वगैरे किंवा असं झाकून वगैरे ठेवून टाकते मी त्याला व्यवस्थित, असं शक्यतो कढईच वापरते.
तर ना आता इथे माझा गॅस वगैरे खूपच छान दिसत होता आणि मला तर खरंच असं वाटत होतं ना की खरंच आज मी मनापासून क्लीन केलेलं आहे. तर आता मी हे सगळं क्लीन करते आणि आंघोळीला जाते. आंघोळीहून आल्याच्या नंतर मग तुमच्याशी बोलते. तर ना फ्रेंड आता माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि ना मी स्वयंपाक वगैरे केला होता ना. स्वयंपाकामध्ये आज मी भाकरीच केल्या होत्या बरं का. तर ह्या भाकरी वगैरे आता मला व्यवस्थित ठेवून द्यायच्यात आणि जे सामान मी किचन क्लीन करण्यासाठी इकडे ठेवलं होतं ना तर ते आता जागच्या जागी ठेवून देते. तर चला आता मी ना आता भाकरी वगैरे ठेवून देते आधी. आणि हो आज भाजीला काहीच नव्हतं त्यामुळे ना भाजी करायची झाली. तर आता मी भाजी करते. मी भाजीला घेऊन येणारे सायलीचे पप्पा माझे मिस्टर. तर मग तेव्हा मग मी भाजी वगैरे करून घेते. जर का ते तुमच्यासोबत शेअर करणं झालं तर करते, नाही तर मग ह्या चाळणीमध्ये मी ठेवले होत्या कारण ना वाफ खालून वरून जाते ना आणि मग ह्याला घाम सुद्धा येत नाही म्हणून मी ह्या चाळणीमध्ये ठेवत असते. चला तर आता मी भाकरी वगैरे झाकून ठेवलेल्या आहेत व्यवस्थित अशा म्हणजे हे केलेल्या आहेत. तर भाकरी वगैरे झाकून ठेवते आणि जे काय माझं काम आहे ना म्हणजे मी किचनवरचं सामान जे माझ्या मागे दिसतंय ना टेबल त्याच्यावरती ठेवलेलं आहे ना तर मग ते सामान सगळं व्यवस्थित लावून घेते. सगळं सामान वगैरे ठेवून झालं आणि त्यानंतर मग मी असा विचार केला की हातोहात सगळं आता हेच करते तर क्लीनच करून घेऊया. तर मग फ्रीजवरचं वगैरे पण काही पसारा वगैरे तर नव्हता पण धूळ थोडी दिसत होती म्हणून मग मी थोडंसं तिथं पण हे करून घेतलं, फडकं मारून घेतलं आणि त्यानंतर मग ते सामानवरचं जे आहे जसं आहे तसं ठेवून दिलं. आणि नंतर म्हटलं नाही का माझं काही घाणेरडी सवय मी तुम्हाला सांगते. स्वयंपाक भाकरी वगैरे किंवा पोळ्या वगैरे करत असेल ना मला जर का फ्रीजमधून तेव्हा काय असेल ना तर मी आहे अशा हात लावून टाकते. मी विचार नाही करत की ते घाण होईल किंवा घाण दिसेल आणि तेव्हा तो विचार येतही नाही त्यामुळे मग हे होतं. तर आता इथे मी ते क्लीन वगैरे करून घेतलेलं आहे. त्यानंतर मग गॅस ओट्यावरचे भांडे वगैरे आहेत ना तर ते सुद्धा लावून घेते. भांडे मी अर्धे लावलेले आहेत बरं का ॲक्च्युली आणि आता हे राहिलेले भांडे आहेत कारण भांडेच आमचे खरंच खूपच पडतात भांडे. तुमच्याकडं असे पडतात का ते मला सांगा बरं का नक्की. तर आता इथे माझे थोडेसेच होते भांडे म्हणून मग मी पटापट लावून घेतलेले आहेत इथे भांडे. आणि भांडे वगैरे लावून झाल्याच्या नंतर मग मी गेले डायरेक्ट हॉलमध्ये गेल्याच्या नंतर बघा मी तिथे जाऊन म्हणजे बाकीचे माझेसुद्धा तिकडचे कामं राहिलेले होते बरं का. हॉलमध्ये म्हणजे बाकीचं आवरून घेतलं होतं पण कुशन कवर वगैरे मी हे केलेले होते तर मग ते सुद्धा लावायचे राहिले होते. तर ना फ्रेंड मी काय केलं होतं काल की हे उशांचे कवर वगैरे धुवून टाकलेले होते. तर आता हे कवर मी लावून घेते आणि तुम्हाला तुमच्याशी शेअर करते. आणि हे बेडशीट सुद्धा नवीनच आणली. तर ह्या बेडशीटचं उद्घाटन त्या दिवशी केलं होतं रक्षाबंधनच्या दिवशी. मग आता धुवलंय ह्याला चांगलं असं आणि धुवून टाकल्याच्या नंतर म्हटलं आता चला आहे असं ठेवून द्यावं. ऍक्च्युली ना मी हे आणलं होतं पडद्यासाठी आणि तुम्ही त्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल की मी पडद्यासाठी आणलेले. चला तर बेडशीट वगैरे ठेवून देते आणि बाकीचे हे कव्हर वगैरे कुशनचे लावून घेते.
तर ना कुशनचे कवर हे जे आहेत ना, हे सोफा म्हणजे जेव्हा आम्ही सोफा नवीन घेतला होता तेव्हापासूनचे आहेत. म्हणजे हा सोफा ना ॲक्च्युली म्हणजे बरेच दिवस झाले, म्हणजे 1-2 वर्ष झाले असतील ह्याला. हो, 2 वर्ष झाले असतील तेव्हा घेतलेलं आहे. तर तेव्हापासून हे कवर खरंच खूप छान आहेत बरं का. पण आता थोडंसं ना त्याचे आपले ते चेन असते ना त्या कव्हरची, तर त्या चेनच्या तिथं थोडंसं नाही का हे झालेलं आहे. म्हणजे असं वाटतंय मला की इथले शिलाई निघत आहे काय की. तर मग मी असा विचार केला की नाही का, म्हणजे मी तसं तर दुसरे शिवलेलेच आहेत बरं का त्याला कवर, एक सेफ्टी म्हणून. पण तरी असं म्हणजे मला असं वाटत होतं की नाही, आता आपण हे कवर थोडेसे स्टिच करायला पाहिजे. तर मग चेनच्या इथे थोडं थोडं आपण शिवून घ्यायला पाहिजे. तर आता फायनली मी कवर वगैरे लावते आणि पुढे बघा मी म्हणजे मी सगळं घर वगैरे ऑर्गनाईज केल्याच्यानंतर खरंच खूप छान वाटते. आणि कसं ना, आपलं घर जेवढं स्वच्छ आणि सुंदर असेल ना तेवढं तर खरंच बरं वाटते. पण ना हे माझं जेवढ्यापुरतं तेवढंच राहते बरं का, माझं असं लॉंग टाईमपर्यंत राहतच नाही आहे. त्यामुळे मग मला असं ह्या गोष्टीचं खरंच खूप दुःख वाटतं. काय होतं ना की मुलं आल्याच्या नंतर ना मुलं काय व्यवस्थित ठेवतच नाही. त्यांची बॅग इकडे असते तिकडे असते, बुक्स वगैरे असतात. त्यांना तरी काय म्हणायचं ना की त्यांना दुसरीकडे कुठे जागाच नाही आहे. मग येऊन जाऊन ते कुठे बसणार, हॉलमध्ये बसणार. कारण आपला 1 RK असल्यामुळे ते त्यांना दुसरीकडे जागाच नाही आहे. हो, आणि मागच्या वेळेस काय झालं, मी तुमच्यासोबत मी नवीन कुशन कवर शिवलेले शेअर केलेले आहेत आणि मी ते वापरलेले सुद्धा आहेत. आणि मग मी ते दोन्ही म्हणजे हे 3 आणि ते 3 असे 6 कुशन कवर मी देऊन टाकले होते आणि ते बेडशीट वगैरे. तर मग आता ते थोडंसं नाही का त्या ह्याचं स्पंज असल्यामुळं मग ते थोडंसं तुटल्यासारखं झालं होतं. तर ते वरती सोफ्याच्या गादीवर पडलेलं होतं, ते सुद्धा झटकून टाकलं. त्यानंतर माझं हे सगळं आवरून झालं आणि फायनली माझ्या ह्या घराचा आणि सोफ्याचा लुक बघा. थोडीशी भिंत खराब झाली आहे ओलाव्याने. तर इकडे बघा किचनमध्ये खरंच खूप छान वाटत होतं, खूप प्रसन्न वाटत होतं, खरंच खूप भारी वाटत होतं. तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच शेजारची घंटी दाबायला विसरू नका, जेणेकरून ना मी जेव्हा केव्हा व्हिडिओ टाकेल ना तेव्हा व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील. चला, बाय बाय अँड टेक केअर.